शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे किती वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवदे कथा प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम विठ्ठला समागम्य निष्ठं मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्याची पूर्वावी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दयाटवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सद्गुरु पायदोणी जयाचा जणी शर्मना मार्ग झाला जयाने सदा वासना मात केला जयाच्या की सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती नमस्कार त्या स्वामी समर्थांच्या मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्यारे जिथे मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतैक्य अवधूत ही स्मृतवाणी अशक्य ही शक्य करतील स्वामी 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 विठ्ठला विठ्ठला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवदे कथा प्रत्यक्ष एका जनार्दनी शिवनिवारी करी काळाचा भेव संत मायबाप मौजे वंजारवाडी लक्ष्मीनगर
अखंड ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा हा 4था दिवस. आज या 4थ्या दिवसाची एकादशी निमित्त हा अभंग घेतलेला आहे. या 4थ्या दिवसाची सेवा परम पुण्याईने माझ्या पदरामध्ये पडली आणि आम्ही पुण्यवान झालो. खर तर गेली 17 वर्ष झालं या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कालावधीमध्ये मौजे उंचीठांचे आमचे हरिभक्त परायण भीमरावजी महाराज शिंदे यांचेही हृदयस्थ परमात्म्याला मी वंदन करते. त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळी या व्यक्तीला फोन करावा त्या वेळी या गावातल्या मुलीला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आज इथं या गादीवरती उभं राहून आम्ही बोलण्याचं धाडस करतो आहोत. त्याचबरोबर हरिभक्त परायण राजू महाराज करवडीकर यांच्याही हृदयस्थ परमात्म्याला मी अत्यंत नम्र भावनेने विनंती करते आणि नम्र भावनेने वंदन करते. ते यासाठी की गेली 42 वर्ष झालं या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कालावधीमध्ये अत्यंत केंद्रावरती गायलेली ही सगळी गायनाचार्य मंडळी आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आणि गेली 17 वर्ष झालं ही लोक आपल्याला सेवा देत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या तुमच्याबरोबर. त्याचबरोबर या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कालावधीमध्ये आमचे मृदुंगाचार्य त्याचबरोबर उत्कृष्ट कीर्तनकार अंकुशजी महाराज कदम यांचेही हृदयस्थ परमात्म्याला मी वंदन करते. त्याचबरोबर दिगंबर महाराज त्याचबरोबर आमचे व्यासपीठ चालक गेली 17 वर्ष झालं त्यांनी परंपरेनुसार आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज कुर्लेकर यांचेही हृदयस्थ परमात्म्याला मी अत्यंत नम्र भावनेने वंदन करते. त्याचबरोबर वंजारवाडी या गावामध्ये 7ही दिवस अन्नदान करणारे 7ही दिवस ज्ञानदान करणारे त्याचबरोबर पारायण मंडळाचे कमिटी अध्यक्ष सदस्य उपसचिव त्याचबरोबर तुम्ही सर्व संत मायबाप दोन्ही वेळचे विनेकरी टाळकरी माळकरी या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी अत्यंत वंदनीय असं त्यांच्या पदस्पर्शाचं दर्शन घेऊन कीर्तनाला प्रारंभ करते. त्याचबरोबर कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आज या ठिकाणी माझ्या मागे असणारे आमचे मुकुटरावजी माळे हरिभक्त परायण माऊली यांच्याही हृदयस्थ परमात्म्याला मी अत्यंत नम्र भावनेने वंदन करते. त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे आमचे शरद सर यांच्याही हृदयस्थ परमात्म्याला मी अत्यंत नम्र भावनेने वंदन करते. त्याचबरोबर या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात माझे वडील बंधू लक्ष्मण महाराज यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या प्रेरणेने आज मी इथं उभी आहे. त्यांच्याही हृदयस्थ परमात्म्याला मी वंदन करते आणि कीर्तनाला प्रारंभ विठ्ठला विठ्ठला पहा माणसाचं माणूसपण जसं नावात आहे तसं देवाचं देवपणी त्याच्या नावात आहे. म्हणून तर माझे पैठण निवासी शांतीभूम एकनाथ महाराज म्हणतात शिवबोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्तीवाचे वस्त्र शिवनाम तयार बाधी शोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव. शांतीभ्रम एकनाथ महाराज पैठण निवासी यांचा हा 4 चरणाचा अभंग या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला आहे. त्याचं कारण क्रमांक 1 की आज चैत्री वारी एकादशी आहे. चैत्री वारी एकादशी आहे आणि हा एकादशीचा अभंग तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये शिवनामाचं महत्व पांडुरंगाचं नामस्मरण किती महत्वाचं आहे यासाठी हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी संत मायबापो अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या भारत देशामध्ये ज्या खंड आशियामध्ये आणि मौजे लक्ष्मीनगरमध्ये तुम्ही आणि मी राहतो मग तुम्ही आणि मी किती वैभवात आहोत हे सांगणं फार महत्वाचे. तिथे चमत्कार असे घडले की ते वाखण्याजोगे होते. तिथे चमत्कार असे घडले की ते वाखण्याजोगे होते. कोणते चमत्कार घडले? संत मायबापो तुम्ही माझ्या समोर आहात. तुम्ही माझ्यासाठी देव आहात. ज्या वेळी मनुष्याचा जन्म मला लाभेल त्या वेळी त्या पांडुरंग परमात्म्याकडे मी एकच विनंती करेन या वंजारवाडी गावामध्ये तुम्हाला जन्माला घाल आणि माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी हे गाव माझं असावं. कारण तुम्ही संत मायबापू इथं सगळेजण बसलेले माझ्यासाठी देव आहात. म्हणून तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये मी सांगेन की तुम्ही आणि मी किती वैभवात आहोत. पहा इथं चमत्कार असे घडले की ते वाखाण्याजोगे होते. इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच वाटले आणि ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले.
महाराष्ट्र माझा आहे तरी कसा. तर संत मायबापो जाता जाता सांगून जाईल माझा महाराष्ट्र आहे तरी कसा. तर ऐका संत मायबापो, ज्ञानेश्वरीच्या लेखणीतला, तुकारामांच्या वाणीतला, जनाबाईच्या ओवीतला आणि शिवाजीच्या तलवारीतला माझा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राच्या नगरीमध्ये संत कृपा झाली. या महाराष्ट्राच्या नगरीमध्ये संत कृपा झाली. या महाराष्ट्राच्या नगरीला 4 बा लाभले. कोणते 4 बा लाभले? विठोबा, तुकोबा, ज्ञानोबा आणि शिवबा. मग प्रश्न पडतो, ज्ञानोबांनी आम्हाला काय दिलं? ज्ञानोबांनी दिली आम्हाला ज्ञानेश्वरी. विठोबांनी काय दिलं? विठोबांनी दिलं तुम्हाला आणि मला वारकरी संप्रदाय. तुकोबांनी काय दिलं? तुकोबांनी दिला गाथा, तुमचा माझा माथा जाग्यावरती येण्यासाठी. आणि शिवबांनी काय दिलं? शिवबांनी दिलं स्वातंत्र्य तुम्हाला आणि मला कीर्तनात बसण्याचं. विठ्ठल विठ्ठल. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेव रथिला पाया, उभारीने देवालय नामा तयाचा किंकरतेने केला हा विस्तार. हा न्याय आहे या मातीचा. म्हणजे आमची महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये संत कृपा झाली असं मी म्हणतो. आज जो अभंग कीर्तन रूपी सेवेत करता घेतलेला आहे, त्याचं पहिलं चरण असं आहे की शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चुकी वाचे वदता शिवनाम तयान बाजू. आता पहिली गोष्ट, कीर्तनाला पण सगळेजण बसले ताट बसायचे. सगळ्यांचे चेहरे असे टवटवीत पाहिजे. कारण अभंगाचं चरण सोडवायचं म्हटलं, लक्षात येतंय ना, सगळ्यांचे चेहरे फ्रेश पाहिजेत. आणि मला असं दिसतंय की सगळ्यांचे चेहरे इथं फ्रेश आहेत, ताजे तवाने आहेत, कारण की माझी माणसं आहेत. म्हणून तिथं सांगितलं, मुखानं नाम, हाताने टाळी वाजवायची आणि विठोबा नामाचा गजर करायचा. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द शिव. शिव या शब्दाचा अर्थ काय होतो? शिव म्हणजे शिव, एकमेकांना शिवणं, शिवना पाहुणी खेळणं. शिव, गावाची शिव, गावाची शिव. बटन तुटलं आहे ती शिव, नाहीतर जीव आणि शिव या परमात्म्याला एकरूप करणारा तो शिव. आपल्याला त्या बटनाशी, गावाच्या शिवाशी काही सुद्धा घेणं देणं नाही. आपला संबंध आहे जीवाचा आणि शिवाचा. विठ्ठल विठ्ठल. पहा, जगाच्या पाठीवरती तुम्ही म्हणाल हा अभंग घेण्याचं कारण काय? तर आज चैत्रवारीनुसार आज पारायणातली एकादश नाही, एकादशी आहे. आणि मी किती पुण्यवान आहे की मला मागच्या वर्षी सुद्धा एकादशीचं कीर्तन भेटलं होतं आणि त्या वर्षी सुद्धा एकादशीचं कीर्तन मला भेटलंय. याचा अर्थ माझ्यावर पांडुरंगाची भरपूर कृपा आहे आणि तुमची सुद्धा संत मायबापू. आता विषय असा आहे की जगाच्या पाठीवरती देवांपैकी जर पहिल्यांदा वारी कुणी केली असेल तर त्यांचं नाव सांब सदाशिव भोलेनाथ आहे. पहिल्यांदा वारी केली जगाच्या पाठीवरती. कुणाची वारी केली? पंढरपूरच्या विठ्ठलाची. निर्णय घेतला म्हणजे वारीला जायचंय. कुठं जायचंय? वारीला जायचंय. वारीला जायचा निर्णय घेतल्यानंतर मग तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काही पुरावा आहे का? सांब सदाशिव भोलेनाथांनी पहिल्यांदा वारी केली याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? काकड्यात प्रमाण आहे. रंबादिक नाचती, रंबादिक नाचती,
देवींना कळलं पार्वती आई साहेबांना. देव कुठं निघाले? वारीला निघाले. देवापाशी गेल्या, देवाला म्हणाल्या, देवा तुम्ही एकटे काही कसे वारीला जाऊ शकता? अहो आमच्याकडे काही तुमचं लक्ष बिक्ष आहे का नाही? अहो बचत गटाचा अध्यक्ष आम्ही, लाडक्या बहिणीचा हप्ता आम्हाला, एसटीत हाफ तिकीट आम्हाला, सगळं मोफत झालंय आम्हाला. आम्हाला काही तुम्ही देवाचं दर्शन करून देताय का नाही? आम्ही बी तुमच्या बरोबर येणार. बरोबर देव काय म्हणले? ठीक आहे चला. एवढ्यात तिथं गणपती आलं. गणपती म्हणले तुम्ही दोघं जणी निघालाय, मला बी ठेवून निघालाय, मी बी तुमच्या बरोबर येणार. बरोबर. तेवढ्यात नंदी आले. नंदी म्हणले जिथं सांग सदाशिव बोले ना तिथं मी बी येणार आहे. चला सहकुटुंब सहपरिवारच निघाले वारीला. आणि वारीचं महत्व काय आहे ते पहा. चिंतन किती गोड आहे. पण निघाले वारीला. जाता जाता पंढरपूरच्या अलीकडे पद्मावती तळ नावाचं एक तळ आहे. आणि तिथं माझ्या पार्वती आईसाहेब उभ्या राहिल्या आणि त्यांना कळसाचं दर्शन घडलं. आणि ज्ञानोबरायांचं प्रमाण, ज्ञानोबरायांचं शास्त्र हे सांगतं, कळसाचं दर्शन झालं की देवाचं दर्शन झालं. का? झळ झळ ती सोनासळा, कळस दिसतो सोजळा, बडवे बडवे पंढरपूर. मी काय म्हणते आता जायची नाही पुढं, मी आपली इथंच उभी राहते. तिथं उभी राहिलेल्या पार्वती आईसाहेब अजूनही तिथं आहे. खात्री नसेल पंढरपूरला गेला तिथं जाऊन बघा. पुढे जायला किती जण राहिले? बोलत राहायचं तुम्ही. समागम्य नित्यम कीर्तन करायचं. कीर्तनातला शब्द न शब्द तुम्हाला कळला पाहिजे. पुढे जायला किती जण राहिले? गणपती देव, सांब सदाशिव भोलेनाथा आणि माझे नंदी. पंढरपूरमध्ये गेल्या गेल्या माझ्या गणपतीरायांना दम भरला. एवढी वारी केल्यानंतर आमचं गणपती देव म्हणजे कसं, गणपती बाप्पा खटक्याच्या खटक्या घडी काय पण येऊ दे, बासुंदी येऊ द्या, लाडू येऊ द्या, मोदक येऊ द्या. देवा म्हणजे आता थकलो मी आपला इथंच उभा राहतो. बरोबर. मग पहा पंढरपूरला गेल्यानंतर दक्षिण दिशेला आमच्या मारुती यांचं गणपती बाप्पांचं यायला कधी तर तिथे गेल्यानंतर दर्शन घ्या. पुढे जायला किती जण राहिले? दोघं राहिले. कोण कोण? नंदी आणि निघाले. निघाल्यानंतर ना पुढे एक मारुतीचं मंदिर होतं उत्तर दिशेला आहे पंढरपूरमध्ये. देवाने सांगितलं सांग सदाशिव भोलेनाथांना, नंदी देवा आता तुम्हाला काय आत येता यायचं नाही, तुम्ही ह्या मारुती पुढे थांबा बरं. नंदी म्हणाले तुम्हाला काय कळतं का देवा? असं कसं मी थांबणार कुठल्या देवा पुढे? मला काही चालतं का? म्हणले मी काय आजकालचा कलियुगातला नंदी आहे. प्रचार एकाचा, झेंडा एकाचा, पेट्रोल एकाचा, गाडी एकाची, मतदान तिसऱ्याला. मी काय असला नंदी आहे म्हणले. प्रमाण लागल मला. प्रमाण लागल्याखेरीज मी थांबणार म्हणाय म्हणले. मग दिलं ना प्रमाण. काय होतं प्रमाण? अंजनीच्या तपासाठी सदाशिव भोलेनाथाचे. तिथं ते नंदी थांबले. आता आतमध्ये जायला, गाभाऱ्यामध्ये देवापाशी जायला कोण राहिले शिल्लक? फक्त बोला तुम्ही, बोला कोण राहिलं? सांब सदाशिव भोलेनाथ राहिले. सांब सदाशिव भोलेनाथ राहिल्यानंतर ना पटकन देवापाशी गेले. माझ्या पांडुरंग परमात्म्यानं सांब सदाशिव भोलेनाथांना पाहावं, डोळ्यात टचकन पाणी आलं. अहो विटेवरनं खाली उडीच मारली आणि देवाला म्हणाले, देवा हे काय केलं तुम्ही? अहो देवानं महादेवाला भेटायला यायचं का महादेवानं देवाला भेटायला यायचं? महादेवाने सांगावं, देवा आज मी तुम्हाला महादेव म्हणून भेटायला नाही आलेलो, आज मी तुम्हाला एक अस्सल वारकरी म्हणून भेटायला आलेला आहे. मग देवाने दिलं ना स्थान. परब्रह्मलिंगम
भजे पांडुरंगम. कृष्ण झाली देवानं कडकडून मिठी मारावी आणि देवानं म्हणावं महायोग पीठे तटे भीमरत्यं वरे कुंडलिकायं धातु मणींद्रं समागम्य निष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगानं देवाला मस्तकामध्ये स्थान दिलं म्हणून अभंगाचं पहिलं चरण. शिव काय सांगितलं? वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आता थोडं ताट बसा. तुमचं माझं तसं होतंय का? वाचे आम्हाला मुखानं नामस्मरण घ्यायला सांगितलं. रामकृष्ण हरीचा सकळ मंत्र जपायला सांगितला. बहु अवघड आहे संत भेटी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही. करायला सांगितलं हे सगळं. माझ्या नरोबांनी तुकोबांनी हे सगळं करायला सांगितलं. पण आमच्या वाचेमध्ये नामस्मरण आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का? होय म्हणा, नाही म्हणा, काय तर म्हणा. हाय का? मोठ्याने बोला. हाय का? भाकरीला पीठ मळलं आणि नवरा बायकोचं भांडण लागलं. लक्षात येते का? बायकोचं नवऱ्याचं भांडण लागलं. उंडा असा मळला. मी हाय म्हणून नांदीन, मी हाय म्हणून राहिली, दुसरी असती तर निघून गेली असती. धबा 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 आणि ती पोराला खायला घालायची आणि गिळ म्हणायचं वरून आणखीन त्याला. लक्षात घ्या. तुमच्या माझ्या मुखामध्ये नामस्मरण आहे का? मग भाकरी कशी करायची? सुंदर ते द्याने उभे विटेवरी पीठ मळायचं. करकटावरी ठेवून या तुळशी हरगळा कसे पितांबर आवडे निरंतर हे चिरण. हरिपाठामध्ये बनवलेली जर भाकरी तुमच्या माझ्या पोरांना जर खायला घातली तर का तुमची माझी पोरं सात्विक जन्माला येणार नाही? आलीच पाहिजे. आपुलिया इका जो ते जागता त्यांनी माता पिता तयाजिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया हरी वाटे देवा. लक्षात घ्या. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. त्याला राग येत नाही. त्याला राग येत पण आज 21व्या युगामध्ये तुम्हाला मला लई लवकर राग येतो. लग्नाला 6 महिने झाले बायको रोज उठून म्हणायची
मी हाय म्हणून राहिली, मी जातीच माझ्या माहेरला आणि जातीच माझ्या माहेरला, मी राहणारच नाही. नवरा वैतागला, रोज उठून म्हणती जाती जाती जाती, काहून नाही जाती म्हणला, आज तुला घालवूनच राहतो अंकुश महाराजसारखा माणूस. हा सूर्य हा जयद्रथ म्हणला, कोणच जाऊ तू. रोज उठून हिची कटकट ऐकण्यापेक्षा चल म्हणला बॅग भरून. बॅग भरून म्हणलं मग बायको गेली बेडरूम मध्ये आणि मी कुठं तवा काय नाही म्हणला, आज घालवल्याशिवाय राहणार नाही, काय बी होते म्हणला. आज मी म्हणला प्रकरणच मिटली, तू काय बी होते म्हणला. बरं बायको काय नाव घे ना, उठायचं फटकानच मांडून बसते. कुठे मी खोटं बोल, खोटं नाही खरं नाही, उठ बोल चल म्हणला बॅग वर जाणार नाही अजिबात सुद्धा. याला स्वतः कपाटामध्ये भदा 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 तिच्या कपाटातला हो म्हणून साड्या बघून त्यानं डुगवाल्यालाच फोन केला आमच्या अण्णांच्या. तुम्ही म्हणाल डुगवाल्याला का केला, टू व्हीलर चालत नाही, अल्टो चालत नाही, साड्या मांडाया साड्या, पाडव्याला साडी, होळीला साडी, धुळवडीला साडी, गुंड्या महिन्याला साडी, दोंड्या महिन्याला साडी, भाऊबीजेला साडी, न रक्षाबंधनला साडी, साडी साडी. 2 पुती घेतली त्याच्यात अशा कोंबड्या साड्या आणि दुग्यातच टाकली डायरेक्ट. बायको म्हणजे कुठं पर्यंत घेऊन घालवतोय ते तर बघ. बायाची प्रमाणापासून विचार आहे महाराज, काय करायचं. बसली एकाची डुग्या, गेली एसटी स्टँडवर गेल्यावर ह्यानं 2 पुती घेतली, त्या गाडीत टाकली, तिकीट फाडलं, हातात दिलं, जाऊ द्या म्हणला गाडी, आणि येऊन खिडकीच्या खाली उभा राहिला असा आपला. आता मला सांगा महाराज, माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास ज्यादा आहे. बायको काय म्हणाली, ही लई चॅप्टर लागलं, इष्टी जायच्या आधी आणखी बापाला फोन करणार, तुमची मुलगी लई कटकट करती म्हणून पार्सल पाठवून दिलं. आणि बाप आणखीन काय म्हणणार, जेव्हा तुला दिली तेव्हा तू आमच्यासाठी मिलीस, माघारी कशाला आलीस. इकडं आडं तिकडं विहीर झाली. मग महिला मंडळांचं एक हत्यार आहे महाराज, एक हत्यार सांगा बरं. आज आपला दिवस आहे बोलायचं, सांगा काय हत्यार. आम्हाला सुरी लागत नाही, तलवार लागत नाही, गुप्ती लागत नाही, काही लागत नाही, फक्त एवढा पदर घ्यायचा आणि डोळ्याला लावायचं. केलं ना, मग घेतला पदर लावला डोळ्याला, काय सांगू मला जायचंच नाही. खालच्या कपाटात म्हणजे 4-5 गुलाबजाम ठेवल्या, तेवढे खाऊन घ्या, खाऊन घ्या. तुम्हाला रेड लेबलचा चहा चालत नाही, जीएसची बुकणी वर ठेवली, त्याचा चहा पिऊन घ्या. आपल्या सोन्या रेडकाला रात्रीचं दूध प्यायची सवय, त्याला व्हायचं आकडून बांधा धरी. मला फोन नाही केला तर नुसता मिस कॉल तरी द्या धरी. माझं पोट भरलं. ह्यानं रुमालच काढला आणि डोळ्याला लावला. 7.5 फुटाचा माणूस तालुक्याच्या स्टँडवर वाकिवला. म्हणला एवढं वाटतंय तर जाती कशाला मग. ती म्हणजे मी कुठे जाती, तुम्हीच मला घाली होताय, मग चलती का घरी. लगेच आईवर फोन. माझा दृष्टांत संपला, मला सिद्धांत हा सांगायचा आहे. प्रपंच होतो, करावा लागतो तो परमार्थ. विठ्ठल वाचे वदता शिवनाम. राग किती असावा माणसाला, क्रोध काय असावा. तुमच्या माझ्या मुखामध्ये तर रामनामाचं नामस्मरण असेल, तुमच्या माझ्या मुखामध्ये ज्ञानोबरायांचं नामस्मरण असेल, तर या गोष्टी घडत नाही. तो प्रपंच कुणाला नसतो. तुम्हाला मला तरी 1 किंवा 2च पोर आहेत. मांजराला कुत्र्याला किती असतात, 5-6. डेबिट कार्ड नाही, एटीएम कार्ड नाही, लाडक्या बहिणीचा एकही हप्ता जमा नाही, तरी सुद्धा ती खुश आहे, तरी सुद्धा ती आनंदी आहे. आम्हाला सगळं आमचं टुणटुणीत आहे, फक्त आम्ही पोत मारले. तुम्ही म्हणाल पोत मारणं म्हणजे काय. काल बुधवारच्या बाजारात एक पेंडी आणली कोथिंबिरीची, ती आज आणली तर शेळपाटती आणि दुसऱ्या दिवशी ती पोत मारती. लक्षात येत आहे. आणि एकदा तो माणूस पोट मारला की तो डेट बार होतो. म्हणून तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये रामनामाचं नामस्मरण जर असेल तर तुमच्या माझ्या आयुष्याचा पर्वकाळ आनंदी आनंद होईल, यासाठी आनंदी राहायचं. तुम्ही म्हणाल नाही उशीर झालं, तुम्ही सांगताय आनंदी राहायचं आनंदी राहायचं, आमच्या मागे लई याप आहे. अरे काय याप आहे तुमच्या माझ्या मागं, काय याप आहे.
आज अखंड हरिनाम सप्ताची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या पदरात पडली. ज्ञानोबराई माझ्या जवळ आहे. दुःख काय असतो? काय असतं दुःख? कशाचं दुःख आहे तुम्हाला आणि मला? काही दुःख नाही. ज्ञानोबरायांचा इतिहास वाचल्यानंतर नाही, ज्ञानोबरायांचा इतिहास ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी उभं राहतं. संत माय बापू 6 वर्षाची कोवळी पोरांचं वय होतं म्हणून. 6 वर्षाचं काय वय असतं? 8 वर्षाची 12 वर्षाची काय पोरं असतात हो? या समाजानं संन्यासाची पोरं म्हणून या समाजानं त्यांना हिणवलं आणि आई बापानं देहत्याग करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या रात्रीची गोष्ट मी तुम्हाला सांगते. देहत्याग काय असतो? माझे ज्ञानोबराई काय आहेत? माझी मुक्ताई काय आहे? काय असतं दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये? रात्रीच्या 2:30 वाजल्या. आई वडिलांनी निर्णय घ्यावा. संन्यासाची पोरं म्हणून आपल्या पोराला हिणवलं जाते. आपण देहत्याग करावा. इंद्रायणीच्या डोहामध्ये पोरांच्या कपाळावरचा संन्यासाचं पोर हा तिलक पुसला जाईल. व रात्रीच्या 2:30 वाजल्या. विठ्ठलपंत बाहेर जाऊन उभे राहिले. माझ्या रुक्मिणी आई साहेब माझ्या मुक्ताई जवळ गेल्या. मुक्ताईंना म्हणाल्या, डोळ्यात घळघळ पाणी आलं. माझ्या मुक्ताईचं फार कोवळं वय. आई साहेबांच्या डोळ्यातलं पाणी मुक्ताईच्या गालावरती पडावं. झोपेतच माझ्या मुक्ताईनं ते पुसून टाळावं. कोवळ्या वयाचं वात्सल्य पुसलं गेलं. सोपान काकांच्या जवळ जावं. अंगा खांद्यावरून हात फिरवावा. मनोमन म्हणावं, माझं धाकटं लेकरू आहे, मला लई आवडतं. निवृत्तीनाथांच्या जवळ जावं. ज्ञानोबरायांच्या जवळ जावं. ज्ञानोबरायांच्या हातामध्ये हात घ्यावा. झोपेमधला हात उशाशी असणाऱ्या भगवद्गीतेवरती पडावा. आणि आईनं म्हणावं, ज्ञाना ज्ञाना तुझा जन्म ज्ञानेश्वरी देण्यासाठी झाला रे. निवृत्तीनाथांच्या जवळ जावं. निवृत्तीनाथांना म्हणावं, दादा दादा तू सगळ्यात मोठा आहे रे. या पोरांना तू समजून घे. पोरांना समजून घे. माझ्या माघारी या 3 पोरांचा सांभाळ करायची जबाबदारी तुझ्यावर आहे रे. निवृत्तीनाथांनी सांगावं, आई साहेब आज तुम्ही आम्हाला सोडून जाता. किती रडावं किती रडावं. तेवढ्यात बाहेरून आवाज येत. विठ्ठलपंतांचा, चला आई साहेब जाण्याची वेळ झाली. इंद्रायणीच्या काठावरून पावलं धडाधड पडाली ती. इंद्रायणीच्या डोहामध्ये धडाधड एका मागोमाग उड्या टाकाव्या. पाण्याची वलय निर्माण व्हावी. त्या वलयांनी सांगावं, 6 वर्षाच्या कोवळ्या पोरांचं वात्सल्य पुसलं गेलं. इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. इंद्रायणीनं हे सांगितलं, आई बाप काय असतात? आई नाही बाप नाही आधार देईना कोणी. समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यात पाणी. विचारा कुणाला तरी, जला आई नाही जला बाप नाही. आई म्हणून लोकांची पोरं जेव्हा आईला हात मारतात तेव्हा कळवटून येतं हृदय, माझी आई डोंगराच्या पलीकडे गेली आहे. मला आयुष्याचा पर्वत काय साधायचं असेल तर माझी आई माझ्या जवळ असावी. काय असतो बाप? जगाच्या पाठीवरती दुसरी पोरगी जन्माला आली तर बाप्पानं घरातल्या माणसानं आजीला असं पाणी म्हणावं लागायचं, तुला पोरगी जन्माला आली. दुसरी पोरगी जन्माला आल्यानंतर ना सुद्धा जगाच्या पाठीवरती तुम्हाला आणि मला लक्ष्मी या नावाने जर कुणी बोलवत असेल तर त्याचं नाव बाप आहे. हे वात्सल्य पुसलं गेलं. पुसलं गेलं कोवळ्या वयांचं वात्सल्य. पाठीचा काळ निर्माण झाला. पहाटेच्या 5 वाजता माझी मुक्ताई डोळे चोळत चोळत उठली. डोळे चोळत चोळत उठली आणि दादा जवळ गेली. दादाला म्हणाली, दादा आई कुठं गेली रे? आई कुठं गेली? दादानं म्हणावं, अगं आई देवाघरी गेली. अहो तुम्ही काय? आई तर रोज देवाघरी जाते, येईल की माघारी. रडून धायमावं कोणी सांगावं. आई रोज देवाघरी जाते ग, पण आज कधीही माघारी न येण्यासाठी गेली ग. 6 वर्षाची पोरगी पळत पळत आली. मांडीवरती बसली आणि कवळ्या मनाला भावाला प्रश्न विचारला, दादा तुम्ही म्हणता आजपासून आई कधीच नाही तुम्हाला, तर तुम्हाला आई कोण हो? तुम्हाला आई कोण? कोवळ्या केसातून हात फिरवावा आणि मुक्ताईला सांगावं,
रडून सांगावं धर्मावं कोण सांगावं. आई जरी निघून गेली असली तर आजपासून तुम्ही माझी आई आहात. जगाची माऊली झाली माझी मुक्ता आई. काय असते बहीण भावंडांचं प्रेम. आज सहज आम्ही बोलून जातो. माझा भाऊ असेल मी रस्त्यात बोलून उभं राहू शकते. लोकाजीच्या बंधूजीला दादा म्हणून पुढे गेला. आपुल्या बंधूजीला एका हक्कात उभा केला. दादाला सगळ्या यातना सांगता येतात. दादानं कधीतरी म्हणावं बहिणीचा फोन यावा. दादा मला इथं अडचण आहे. दादानं म्हणावं 2 मिनिटं तुझ्यासाठी मी जगातली कुठलीही गोष्ट करू शकतो. त्याचं नाव भाव आहे हो. तिचं नाव भाव. रात्री फोन करा अपरात्री फोन करा. भले तो शेजाऱ्याचं पोर पाजाऱ्याजवळ ठेवून तुमच्यासाठी झगडत राहतो. त्याचं नाव भाऊ आहे. आणि बहीण कोण असते. कुठल्याही देवाच्या मंदिरामध्ये गेली तर आपल्या भावाला आयुष्य मागणारी त्याचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून देवाजवळ मागणी करणारी पदर पसरणारी जगाच्या पाठीवरची दुसरी आई कोण असेल ना तर तिचं नाव बहीण आहे. फक्त तुम्हाला आणि मला आज या 21व्या युगात कळत नाही हो. नाही कळत. आई नाही बाप नाही आधार देईना कोणी समाधी ज्ञानेश्वर डोळ्यात पाडी. माझ्या ज्ञानोबरायांनी 6 वर्षाच्या ज्ञानोबरायांना माझ्या मुक्ता 8 वर्षाच्या ज्ञानोबरायांना 6 वर्षाच्या मुक्ता आई साहेबांनी सांगावं. राग येतो काठी लावून घेतात. काठीचे अभंग म्हणावे ज्ञाना योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले. मनी सरकी सुखे भावे पाणी विश्व पट्ट ब्रह्म दोडा तापी उघडा ज्ञानेश्वरा. जगाच्या पाठीवरती म्हणून आज मोठ्या न्यायानं मोठ्या तत्वानं तुम्ही आणि मी म्हणू शकतोय ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. कारण जगाची माऊली झाली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली एक पुरुष असून सुद्धा जगाची माऊली झाले माझे ज्ञानेश्वर. कारण एकच मुक्ताईचा आशीर्वाद. आणि एकदा मुक्ताईचा नमस्कार भेटला ना जगातलं सगळं सौंदर्य तिच्यामध्ये आहे. फक्त समजून घेणं लई महत्वाचं. कारण तिचं महत्व फार मोठं आहे. कारण ती सरस्वती, ती जगदंबा, ती सरस्वती, ती अन्नपूर्णा आहे, ती लक्ष्मी आहे. तिचं महत्व फक्त तुम्हाला आणि मला कळत नाही. कारण ऐगिरी नंदिना नंदित चुकलोय. आणि या वाटेवरती संत तुम्हाला आणि मला आणून ठेवतात. तुम्ही म्हणाल कसं काय. कारण यासाठी केला होता अट्ठास. शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी अट्ठास होता त्यांचा. आणि तुमचा माझा अट्ठास कशासाठी.
धर्म अर्थ काम मोक्ष. तिसऱ्या चरणावरती आता आपण धर्म अर्थ काम मोक्ष शिवलेखता प्रत्यक्ष. त्यातला धर्म आपण जरा शेवटी घेऊया. अर्थ काम मोक्ष. अर्थ या शब्दाचा अर्थ काय होतो? अर्थ म्हणजे काय? पैसा. ज्याच्यासाठी सगळी दुनिया पाठीमागे लागली. तुम्ही म्हणाल पैशाचा विषय कशासाठी काढला? 4 लाख तुमच्या नावावरती असले, शेजाऱ्याला तुम्ही सांगता का? शेजाऱ्या तुम्हाला मागायला आला, तुम्ही काय म्हणणार? 4 लाख नाही तर 50,000 रुपये असते, 4 लाख नाही. बर. आणि 2च गोळ्या चालू असल्या तर 4 गोळ्या चालू आहेत. 2च गॅप असल्या तर 4 मणक्यात गॅप आहे. दुःख सांगतोय तुम्ही मी जगाला. काय सांगतोय? दुःख सांगतोय. सुखाच्या गोष्टी सांगतोय का? पण सुखाच्या गोष्टी माझ्या संत मायबापांनी तुम्हाला आणि मला सांगितल्या. कारण तुम्ही संत मायबाप, तुम्ही कृपावंत. एकदा कृपा झाली संतांची की काय होतं? जीवनाचा उद्धार होतो. आणि हा उद्धार तुम्हाला आणि मला या जन्मामध्ये करून घ्यायचा. मग अर्थ काय असतो? पैसा असतो. आता पैशाची भानगड तुम्हाला मी सांगते. पैशासाठी रडून पैसा मिळत नाही. तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? महाराज, पैशासाठी रडून पैसा मिळत नाही. आता मला सांगा, उन्हाळी दिवस चालू झालं, पहिली माणसं काय करायची बाबा? विहिरीतला गाळ काढायची. कशासाठी काढायची? विहिरीचं पाणी गोड व्हावं म्हणून काढायची. तसं तुमच्या माझ्या पैशाचा सुद्धा गाळ काढावा लागतो, असा हात काढून. तुम्ही म्हणाल पण आमच्याकडे नाहीच तर. नाहीच आमच्याकडे. पण आहे, तो प्रत्येकाजवळ आहे. त्याचा गाळ आहे का? सप्ताहाला वर्गणी द्यायची, अन्नदान करायचं. असा गाळ जर तुम्ही आणि नीट काढला तर ते धन शुद्ध होतं आणि शुद्ध बीजापोटी फळे रसायन तिथं दानधर्म करायचा. कारण दानधर्म केल्यानं माणसाच्या आयुष्याचा उद्धार होतो. आणि एकदा का माणसाच्या आयुष्याचा उद्धार झाला की तो मोक्षापर्यंत जातो. इतकं सुंदर आहे. फक्त आम्हाला काय होतं? काय होतं बोला? आम्हाला कळत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? मगाशी मी सांगितलं. काय सांगितलं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी सकळ नामस्मरण करायचं. आता महिला मंडळ एक लक्ष द्या. 50 वर्षाच्या वरच्या महिलांनी आधी थोडं लक्ष द्यायचं आणि परत माझ्या वयाच्या पुरीनी वाईस मागणं लक्ष द्यायचं. आता नीट आहे का? 50 वर्षाचं वय झालं, काय करायचं नाही? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी सकळ नामस्मरण करायचं. तुम्ही म्हणाल वेळच नाही. पाटेच्या 5 वाजता उठायचं, ती कणकीचं लाट मळायचं, धपाधपा करायचं. ती 8 वाजता उठतील, मग मी काय करू? काय पण करू दे. वांग्यात एवढं तेल टाकतील, फसा टाकतील, तिचं मी काय करून खायावं तिला येत नाही. काय नाही. आपल्या घरातल्या बातम्या बाहेर कशा जातात? सोनी मराठी, फेम मराठी, जी टॉकीज, एबीपी माझा असलं काय आहे का आपल्या? नाही. रामकृष्ण हरी सकळ मंत्र जपायचंय तुम्हाला आणि मला. तिनं तेल किती बी टाकू दे, तिनं तेलात बसू दे, तेल अंगालाच चुळू दे आणि तिला चांगल्या मुंग्या लागू दे. तुमच्या माझ्या पोटा दुखायचं काय कारण आहे का? खरं बोला. नाही. कारण एकतर पोरांची लग्न होत नाही, झाली तर टिगत नाही. त्यामुळं कलम 498 आरोपी क्रमांक 2 जाळीची गाडी म्हातारीला पटकन लक्षात ठेवायची. आपल्याला काय करायचंय? आई मिळी गुपचाळी 9:40 तोंडाला कुडू आणि गप झोपायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, दुधाचा चहा येऊ द्या, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. लई डोक्याला डोळ घ्यायचा नाही. आता माझ्या वयातल्या पुरींना एक सांग नाही, हो का? तुम्हाला मला प्रपंच करायची गरजच राहिली नाही. तुम्ही म्हणता असं का म्हणताय? तुम्ही लई सोपं आहे, सांगते की तुम्हाला. तुमच्या माझ्या सासूला, तुमच्या माझ्या आईला प्रपंच करावा लागत होतं, पण आता प्रपंच करायची गरजच राहिली नाही. अव त्या काळच्या बायकांना एक शेवगा पुरवड्या घालायला 4 घरं फिरावा लागत होता आणि तो कुणी दिला नाही. तर ती म्हातारी काय करायची? काय करत होती? शेजारचं भंगार विकायची आणि शेवगा घेऊन यायची. दळण जात्यावर दळत होती. प्रपंच करावं लागत होतं. पाणी विहिरीतलं काढावं लागत होतं. प्रपंच करावं लागत होतं. घरातली रांदी गोष्टी काढा, प्रपंच करावा लागत होता. आता ह्यातलं तुम्हाला मला काय करायचंय का? 2 बोकडं म्हातारी सांभाळायची आणि एवढं मोठं पातेलं खरेदी करायची. प्रपंच करावा लागत होता. पण तुमच्या माझ्या बाप्पाने लई पुण्याई केली.
कपाट कितीन गाद्या, कितीन ताट, कितीन प्लेटा, किती माप नाही. त्याला रूप आलाय, घरात कचरा झालाय त्याचा, आणि माणसं माणसात नाही. आणि चुकून वाकून म्हातारी जर तिच्या बेडवर बसली तर त्याचं डोळं वर करून बसली. म्हातारी धाकटीनं खाली बसली. माणूस की कमी झाली हो. तुम्हाला मला प्रपंच करायला काही शिल्लकच ठेवलं नाही. 4-5 वाट्या, 4-5 फाट्या, 4-5 पाट्या घेऊन आम्ही उंबऱ्यातनं आत येतो. 150 वर्ष फक्त इंग्रजांनी राज्य केलं होतं, आणि आम्ही आता रोजच राज्य करतोय. काय करतोय? त्यामुळं तुम्हाला मला प्रपंच करायची गरज राहिलेली नाही. मग तुम्ही काय करायचं? रोज देवाची देवपूजा करायची. आठवड्यातनं एकदा तरी गावातल्या देवाला यायचं. रोज सकाळची देवपूजा करायची, नामस्मरण करायचं. कारण तुमच्या माझ्या हातामध्ये लक्ष्मी आहे, सरस्वती, अन्नपूर्णा आहे. आणि नामस्मरणामध्ये राहायचं. सगळ्यात महत्वाचं एक सांगते, तुमचा माझा प्रपंच जर सुखाचा व्हायचा असेल ना, तुम्ही कलेक्टर आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कीर्तनकार, प्रवचनकार, आमकन तमकन फलाना लाजा अजिबात नाही. आपली बुद्धी उमऱ्याच्या बाहेर ठेवायची. एकदा उमरावर चढून गेलं की नवऱ्याच्या हामध्ये हा आणि नामध्ये ना मिसळायचा. हे जर केलं तर तुमचा माझा प्रपंच सुखाचा होण्याशिवाय राहणार नाही. आणि हे जर नाही केलं तर मग घटस्फोटाची प्रमाण वाढले, कटकटन धडधडन भांडण तंटान वाजवा, त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. परमार्थामधला देव आहे पांडुरंग परमात्मा, आणि प्रपंचातला देव आहे पती परमेश्वर. या पती परमेश्वराचं ऐकायचं, त्याला देव मानायचं. तुमचा माझा प्रपंच आणि परमार्थ सुखाचा झाल्याखेरीज राहणार नाही. विठ्ठल आता धर्म अर्थ काम मोक्ष शिवदे कथा प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा ठेव. त्यातलं धर्म, धर्म या शब्दावरती आता सुरू होईल महाराज. धर्म या शब्दावरती पहा, आम्ही म्हणतो आम्हाला लई दुःख आहे, लई दुःख आहे. अरे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 16 मंगळांसकट शपथ घेणारा जगाच्या पाठीवरचा देव कोण असेल तर शिवछत्रपती आहे. रायरेश्वराच्या मंदिरावरती सांब सदाशिव भोलेनाथांच्या प्रीतीवरती रक्ताचा अभिषेक केला. जटाटवी गगन जगवाह पावी तस्ते गले लंबे लंबे कारू जंग तुंगम मारिका टम मडम 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 मणिनाद वट्टडम प्रयम जकार चंड तांडवम शिवम 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 जटापटाह संग्रमं विलेलि पनीरदि विलेलि वचिल्लरि विराजमान मुर्जनि भगत 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 नाटपट्ट पालिके किशोर चंद्रशेखर प्रतीक्षणं मम दरादरेण नन्दिनी विलासवन्तु बन्धुरस्फुरङ्गतं सन्तति प्रमोदमानमानसे कृपाकटाक्षदोरणि निरुद्धद्वारद्वापयुतकचिन्तितं करे विनमसते निवत्सुने. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. संभाजीराजे पुढचा इतिहास ऐका. डोळ्यामध्ये पाणी उभं राहील, घरघरच्या पाण्यानं फिरलं, त्या रक्तानं फिरलं, होणाऱ्यानं पुन्हा पुन्हा सांगावं संभाजीराजे कोण. 2 वर्षाचे माझे संभाजीराजे सईबाई सरून जातात माझ्या राजाला. आऊसाहेबांना प्रश्न विचार. आऊसाहेब, संभाजी छावा कुणाला म्हणतात? ज्याचा मुलगा, ज्याचा बाप सिंह असतो त्याच्या पुत्राला छावा म्हटलं जातं. आणि सईबाई सांगतात छावा कधी कुणाच्या पुढे झुकत नसतो बरे का. या मातीतून माझ्या संभाजी राजाला उलटाला वाहून नेलं गेलं आणि उभं केलं औरंगजेबाच्या दरबारामध्ये. उभं केलं गेलं. औरंगजेबानं पुढं यावं आणि म्हणावं, औरंगजेबानं पुढं यावं आणि म्हणावं, 12 साल का तब देखा था, अब 32 साल का हो गया है, लेकिन ये आंखें मुझे बहुत सताती है. सेवकांनी म्हणावं, मत जाओ
कसा करून आणलाय आमचा आम्हाला माहित नाही. साखळ गंगामध्ये मावत नव्हता माझा राजा. मैदानामध्ये माझा राजा उभा राहावा. मैदानामध्ये राजाला उभा राहावा. साखळ गंगामध्ये मावत नव्हता. 10-20 कड्यांनी बाजून आणलं माझ्या राजांना. नवरे परिवारच्या पुढं उभा केलं. हुजुरांनी म्हणावं, देवकांनी म्हणावं, हुजूर फक्त जामून ते सारे कसा करून आणलाय आमचं आम्हाला माहित आहे. एका धक्क्यात उलटा करल महाराष्ट्रात रगाते. अरे औरंगजेबाने म्हणावं, ए निकम्मो, तुम्ही समाज के तरफ से हो या हमारी तरफ से हो. देवकांनी म्हणावं, हुजूर हम ना ही इस वक्त समाज के तरफ से है और ना ही हम इस वक्त तुम्हारी तरफ से है. हम सिर्फ सच्चाई के तरफ से है और सच्चाई ये कहती है कि छावा है आणि छावा कधी कुणाचा पुढे झुकत नसतो. हा इतिहास महाराष्ट्राच्या मातीचा आहे. संभाजीराजांचा पुढा औरंगजेब इथं सगळे छावा म्हणत होते. शेवटचा 1.5 मिनिट, शेवटचा 1.5 मिनिट सगळे म्हणत होते छावा 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 कधी कुणाचा पुढं झुकत नाही. फक्त शेवटचा एक क्षण हा होता तिथं औरंगजेब छावा म्हणत नव्हता. तिथं पुढं पाण्यात खाल्लं होतं. औरंगजेबानं पुढे यावं आणि म्हणावं, सच में ये छावा है छावा. अरे काय केलं नाही. 29 दिवस 3 महिने 29 दिवस 32 तास 30 सेकंद माझ्या राजावरती पुराच्या संगमावरती अत्याचार होत होते. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सोडून काढला माझ्या राजाला. मारुतीबायांच्या अंगाला शेंदूर फसावं असा दिसत होता माझा राजा. कुणीतरी यावं, डोळे काढावेत, कुणीतरी यावं, हात कापावेत, कुणीतरी यावं आणि जिभेवरती किंवा वार करावा. जगदंब 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 आवाज यावा आणि देह शांत व्हावा. यावं मग औरंगजेबाला पुढं आणि म्हणावा, सच में ये छावा है छावा. हमने इसकी आंखें निकाली लेकिन इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने इसके हाथ तोड़ दिए लेकिन इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने इसके पैर तोड़ दिए लेकिन इसने घुटने नहीं टेके हमारे सामने. हमने इसकी जबान काटी लेकिन 2 शब्द नहीं मांगे हमारे सामने रहम के. पर्वतराज ऐसा एक संभाजी अगर हमारे जनाब खाने में पैदा होता तो पूरी जमाने पे राज्य करते हम. येडाई का बाबा तू. कसा येईल संभाजी राजा तुझ्या पोटी जन्माला. संभाजी राजा तर जन्माला येतो फक्त महाराष्ट्राच्या मुशी आणि शिवछत्रपतीच्या मुशी. मग माझ्या राजांनी मान डोळे मिटून ठेवावे आणि आवाज काढायचा आवाज द्यावा. आवाज साहेब आज डोळे मिटून ठेवतो. तुमचा छावा तुमच्या भेटीला येतो. जगी ऐसा पुत्र व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. लढले या मातीसाठी, झिजले या मातीसाठी. आज तुमच्या माझ्या पोरांना खेळायला पोरं निघाली तर आम्ही म्हणतो नको जाऊ पडशील. पोहायला जाऊ नको बुडशील. पण ती जी जाऊ होती तिने स्वराज्य रक्षक संभाजीराजांना घडवलं, छत्रपतींना घडवलं. त्या मावळ्यांचा इतिहासही होतो. महाराष्ट्राचं रसायन आहे हे. आमचे तुकाराम महाराज माझ्या राजांना म्हणतात. अफजल खान जेव्हा या स्वराज्यावरती चालून आला तेव्हा औरंगजेबात अफजल आमच्या शिवाजी महाराजांना म्हणतात, अरे भिंचू आला धिवाऱ्याशी देवपूजा देववली तयासी. जो अधमाशी तो अधम ते तर पैजाराचे काय काम. भिंचू धिवाऱ्याशी आला त्याला देवपूजा आवडते का नाही. एवढं तो तुला ढसल्याशिवाय राहणार नाही. कारण मुक्ती भक्ती आणि शक्ती याचा योग्य संगम जर कोण असतील ना तर माझे तुकाराम महाराज आणि शिवछत्रपती माझ्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला 2.5 तास मांडी घालून बसणारा हा राजा होता. म्हणून स्वराज्याची स्थापना झाली हो. कारण ऐसे जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. माझ्या रामरायांचं केवढं मोठं अस्तित्व. मर्यादा पुरुषोत्तम आहेत माझे रामराया. जगाच्या पाठीवरती एकनिष्ठता काय असते. बंधुनिष्ठता लक्ष्मण रायांनी ठेवावी माझ्या रामरायांप्रती. भक्तिनिष्ठा माझ्या मारुती रायांनी ठेवावी रामरायांप्रती.
पतिनिष्ठा सीताबाईंनी ठेवावी माझ्या रामरायांप्रती, आणि एकनिष्ठता भक्तिनिष्ठता तानाजी मालुसरेंनी ठेवली माझ्या राजांच्या प्रती. एवढा इतिहास आहे आमचा गोड, फक्त आम्ही ऐकत नाही. आणि आम्ही यापासून फार दूर गेलो, फार दूर गेलो, इतके दूर गेलो. आज तुमच्या माहितीसाठी सांगते, 31व्या युगामध्ये तुम्ही म्हणाल हे गॅस आणि हे प्रकरण काय झाले, ह्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती येणार आहे. त्याचं कारण असं, हिचा अत्याचार वाढले, माणूस माणसात राहत नाही. पाडव्याला एका बायकोनं नवरा म्हणला तुला काही गिफ्ट पाहिजे, हो म्हणली मला एक गिफ्ट पाहिजे, गिफ्ट पाहिजे. नाही काय पाहिजे तुला गिफ्ट, काय ती मागा म्हणजे 2000ची साडी नाही तर 2500ची. नाही म्हणली मी मागूच बाई, मीच मागू, तुम्ही नाही दे. नाही म्हणली माग की तू मागूच म्हणली माग. बरं म्हणली मागती म्हणली. आता मात्र तुमची मात्र झाली मात्र कमाल, मात्र मला मात्र तुम्ही मात्र द्या मात्र एक गॅसची टाकी. फुकून फुकून जीव निघालाय आता. आणि ज्या म्हणत होत्या ना अय्या मला स्वयंपाक येतच नाही आणि मी वरण भातन खिचडी भातन, माझा मेकअप फार खराब होतो. त्यांच्या दरवाजाच्या बाहेर आता चुली आहेत आणि हातात फुकारणे आहेत आणि त्या फुफू करतायत. आता माझा प्रश्न हा आहे की कुकर कुठं ठेवायचा, कुठं आणून ठेवलंय आम्हाला, कारण आम्हाला हे मान्य नाही. The common was fair once in every large number in Mumbai has become scarce many and not only the country, the Bible says and Naneshwari says. अरे धर्म बदलला म्हणून माणूस बदलत नाही, भाषा बदलली म्हणून भावना बदलत नाही, आणि माणूस बदलला म्हणून जगाच्या पाठीवरचा कुठला देव बदलतो का हो? नाही बदलत. कारण विठोबा रुक्माई चॅनल जय गोप मगाशी त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, त्या भैयांचं नाव काय, वैभव, राईट. तर थोडंसं सहकार्य करायचंय, थोडासा कॅमेरा आमच्या संत मायबापांच्यावर घ्यायचाय, कारण आमच्या गावातली माणसं इतकी प्रेमळ आहेत. पहा रामनामाचा गजर काय असतो, अखंड महाराष्ट्राला, तालुक्याला, जिल्ह्याला कळू द्या. आमच्या गावातला अखंड सविनाम सप्ताह काय एकदा उंच हात वर करायचे, एकदा सगळ्यांनी चेहऱ्यावरती हास्य ठेवायचं आणि उंच स्वरामध्ये एकदा श्रीराम जय राम जय जय राम,
बोलल्याशिवाय कुठं अखंड हरिनाम सप्ताहाला जल्लोष येतो का हो? विठ्ठल विठ्ठल. आता आपण अभंगाच्या शेवटच्या चरणावरती आलो. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. आता थोडासा मोठा ताट करायचा आणि डोळं समोर असं करायचं आणि शांत चित्ताने ऐकायचं. आता ऐकायचं. कीर्तनातला शेवट असो, माणसाच्या आयुष्यातला शेवट असो, नोकरीतला शेवट असो, नाही तर कशातला शेवट असो, यासाठी केला होता अर्थास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतल्या धावा तृष्णेची या कौतुक वाटे. नाम मंगळाचे तेने गुणी. देवाला काय आवडतं? हेची थोर भक्ती आवडते. देवा संकल्प व्हावी माया संसाराची. ते विदे अनंते तैसे चिरावे चित्ती असो यावे. तुका म्हणे घालून तयावरी भार वाहू. आता कीर्तनातला शेवट किती गोड असावा महाराज. कीर्तनाचा शेवट किती गोड असावा. आता नीट ऐका. जगाच्या पाठीवरती संत मायबापो, संतांच्या पैकी जर पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी कुणी केली नसल म्हणते, असल आणि नसल केली कुणी पहिल्यांदा कुणी केली? बोला उत्तर द्या. सांब सदाशिव बोले ना. आणि आता आपण शेवटच्या ह्याच्यावर आलो. आणि केली नाही कुणी संतांपैकी? सावतामाळी. सावतामाळी संत असे होते की त्यांनी अजिबात पंढरपूरची वारी केली नाही, पण विठ्ठलाचा निस्सीम भक्त आणि प्रेमळ भक्त. एकदा विठ्ठल रुक्मिणी देवी आईसाहेब म्हणायला, जगाच्या पाठीवरती म्हणला असं तरी एखादा संत असेल ना की त्याने तुमची पंढरपूरची वारी कधीच केली नाही, तुम्हाला आवडतो का? लय आवडतो म्हणजे. चल म्हणजे तुला दाखवतो. आले ना मग दोघं राहिले बांधावरती उभे आणि सावतामाळ्यांच्या बायकोचं आणि सावतामाळ्यांचं बोलणं चाललं होतं. त्यांची नागो नावाची 6 वर्षाची पोरगी लुटू लुटू येतील म्हणती, माझी मैत्रीण वारीला निघाली, आपण पण जाऊया की वारीला? ते म्हणले नाही ग, माझ्या फुलामध्ये, माझ्या कोथमिरीमध्ये, माझ्या बटाट्यामध्ये, माझ्या वांग्यामध्ये सगळीकडं पंढरपूरचा विठ्ठल सामावलेला आहे. बायको म्हणली, दावा तरी तुमचा विठ्ठल कुठं आहे ती? सावतामाळ्यांना म्हणाली, दावा तरी म्हणली तुमचा विठ्ठल कुठं आहे ती? गेले बैलाजवळ आणि बैलाच्या पाठीवरती हात टाकला आणि आता मृदुंगाची थाट. बैलाच्या पाठीवरती हात टाकला आणि म्हणाले, बैल 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 असं करतोय का? नाही करत. मुलीच्या आई सहज बोलून जाते, लई मागणी आहे आजकाल मुलींना. म्हणून पोरांनी काय करायचं? हे बघा, उगा आपला अभ्यास करत असला, नोकरी लागली नाही, टेन्शन घ्यायचं नाही. नाही ती जमल्याला विक्रीचा धंदा टाकायचा.
विक्री नाही जमली पंक्चरचं दुकान टाकायचं. पंक्चरचं दुकान नाही जमलं 4-5 गाया घ्यायच्या, धारा काढायच्या, शान काढायचं, दूध विकायचं, पैसे कमवायचं. ती जुगाड नाही जमलं आमच्या गटातलं पक्ष बनला. 2 टायमिंगला जेवण मोफत आहे, मान अतिशय मोठा आहे. आणि कुणाचं जर राहील असले तर पांडुरंग महाराज कुर्लेकरांची गाठी घ्या. त्याचं कारण असं आहे, एक वेळा म्हणला महाराज लई म्हणला देवाला नवस केलं, सोमवार केला, मंगळवार केला, बुधवार बी केला, पण माझं लगीन काय ठरणार, काय करू, मी सांगेल ती करणार का? हो हो म्हणला. काय नाही म्हणला, तू माळ घालून टाक, माळ घालून टाक. होईल का म्हणला? हो हो म्हणला. पुन्हा गेला लगेच माळ घालून आणली, गण टिकली, पांढरा बगळाच झाला आणि महाराजांच्याकडे आला. म्हणला महाराज मी कसा दिसतो? महाराज म्हणले माळ कुठं आहे तुझी? तर काही म्हणला एवढी बारकी बारकी माळ चालती बाई. म्हणले बायको तुला बारकी पाहिजे का? माळ कशी पाहिजे? म्हणला खपक्याच्या खपक्या उठून दिसायचं, मोठी माळ. त्याला झोपत अशी रुतायची. तो परत महाराजांच्याकडे आला. म्हणला रुती हो, बायको मोठी पाहिजे का नाही? दांडा पाहिजे का नाही बायको? हो हो म्हणला. आवड काही दिवसाने ती कीर्तनात पांडुरंग महाराजांच्या बरोबर जायला लागलो. आधी महाराज पुढे असायचे, तो मागे असायचा. थोडे दिवसानंतर मग तो देखणा दिसायला लागला. तो पुढे महाराज माग, माणसं त्याच्याच पाया पडायला लागली. 6 महिन्यात त्याचं उरकून टाकलं महाराजांनी. बजेट पहा. आणि इथं जर कुणाचं राहिलं असेल तर कीर्तन झालं की लगेच पांडुरंग महाराजांची गाठी घ्यायची अशी परिस्थिती कोण जाते. तुला विक्री नाही जमली त्याच्या नादाला लागू नको, आमच्या गटात ये म्हणलं. पण आमचा गट तुला चालणार नाही, कारण तुझी काळी पिशवी लगेच बंद होईल, चालणार नाही. 75 वर्षाच्या माणसाला माळ घातली. म्हणलं तुम्हाला एवढी बुद्धी कशी दिली? काय म्हणून? म्हणजे कशाला? आता कशाला? म्हणजे कशासाठी? काय म्हणायचं ताई तुम्हाला काय सांगू, पारगावचा माणूस होता, चालतच नाही म्हणलं. आता काय करायचं? बरं बरं म्हणलं. आता मला सांगा तुम्ही, साधं गणित आहे, तुला विक्री नाही जमली त्याच्या नादाला लागू नको. इकडं ये, ती बी गणित जुळना, काहीच तुला जुळना. आत्महत्याचा विचार करू नको. शेती कर, ऊस पिकू, आलं पिकू, काय बी कर, पण आत्महत्याचा विचार करू नको. ह्यातलं काहीच नाही जमलं. 5.5 हात वाका टाकून घरात झोप. 25 वर्ष आईबापाने सांभाळलाय, अजून 25 वर्ष तुला बसलेल्या जाग्याला अन्न पुरवतेली. फक्त व्यसनाच्या आहारी जाऊ नको रे. हे लय मोठं आहे. परमार्थ कशासाठी करायचंय? तर व्यसनापासून लांब जाण्यासाठी घरांना परमार्थ करायचे. काल परवा लग्न झालेली एक पोरगी नवऱ्याला म्हणाली, 5-6 दिवस झाले लग्नाला, नवरा निघाला होता ड्युटीला. नवऱ्याला म्हणली तुम्ही निघालाय ड्युटीला, म्हणा आता करमल का हो घरात? दरवाजाच्या तोंडाला येऊन उभी राहिली. नवऱ्यानं हातातली बॅग खाली ठेवली आणि आत आला. तिला वाटलं बरं झालं मला फिरायला आणली, नाही तर कुठंतरी नेली शॉपिंगला. त्या तू खरंच नाही म्हणला तुला करमायचं? नाही म्हणली मला करमायचं. ठीक आहे म्हणला, करमाईवरचं उत्तर सांगतो. घराच्या मागचं 2 एकर खुरपून घे म्हणला. नाती हातात खुरपून घे म्हणला, आपोआप करमल. आज पडायची कधी नवऱ्याला म्हटली नाही मला करमत नाही, चांगलं कर आमचं. एक वेळ ती म्हणली माझं गुडघं काय नाही म्हणला, बाकी खुरपून घे घराच्या मागचं. घाम व्हायचं अंगातला जाऊ दे, वजन व्हायचं कमी होऊ दे, आपोआप होतंय तुझं सगळं. आमचं कसं झालंय माहितीये का? आमच्या सुविधा वाढल्या, माणूस माणसापासून लांब गेला. कारण असं माणसाचं जगणं 2 दिवसाचं येणं, 2 दिवसाचं राहणं, मग प्रवासाला जाणं. आता मागणेचं आम्ही आज मागावेचं काही, या देवानेचं आम्हा आज दिलं सर्व काही. हात दिलं, पाय दिलं, डोकं दिलं, नख दिलं, केस दिला, खंडा दिला, गळा दिला, हनवट दिली, सगळं काही दिलं. आणि हा सुंदर असा देह तुम्हाला आणि मला दिला. आम्ही देहासाठी जगायचं का देवासाठी जगायचं याचा विचार करायचा. कारण आयुष्यात एकदा माणूस रिटायर झाला की त्याला कुणी सुद्धा विचारत नाही, कुणी विचारत नाही. तुम्हाला वाटतंय विचारलं कोण? नाही विचारत. 25,000 रुपये पगार असलेला एखादा माणूस रिटायर झाला. कीर्तनाच्या अगदी शेवटी निघालोय आपण. पहा, 25,000 रुपये पगार असलेला माणूस रिटायर झाला आणि तो आता घरात बसला. तो जेव्हा नोकरीवरती जात होता 8 वाजता त्याच्या हातात नाश्ता होता. समजून घ्या काय होतं? नाश्ता होता 8 वाजता.
बायको लगेच म्हणायची, आज कशाची भाजी करू बरं? 4-5 चपात्या, सुकी भाजी, पातळ भाजी, सगळं गुटगुटीत डबा असायचा. 4 वाजता लगेच फोन करायचे, हॅलो संध्याकाळी काय बनवू तुम्हाला जेवायला? आणि असा माणूस इस्त्रीचे कपडे, शूज, बुटन, यावन त्यावन, आमकन फलावन राजा बोलायचं काम नाही, तो रिटायर झाला. हितलं नाही सांगत बरं का, बाहेरचं सांगते, मनावर कुणी द्यायचं नाही. कीर्तनातला विषय आहे. तो रिटायर झाला. रिटायर झाल्यानंतर ना काय होतो, इस्त्रीच्या कपड्यातला माणूस हाफ पॅन्टीवरती येतो. 8 वाजताचा नाश्ता त्याला 9 वाजता मिळतो. आणि 9 वाजता जरी त्याला मागितला तर बायको काय म्हणते, तुम्हाला काही कुठं लढायला जायचंय रे, बसा तिथं गप. आणावायच म्हणते कडी पत्ता बागत नाही, मग करते मी पोह्याला फोडणी टाकते. 12 वाजता चचपडत म्हणतो. जेवाय मिळेल का? 9 वाजताचा चहा 10 वाजता मिळतो. दुधाचं पातेला हातात घ्या, रस्त्यावर उभं राहा, दुधाची गाडी आली की तिथनं दूध घ्या. लसणाच्या पाकळ्या सोला, मेथीची भाजी नीट करा. रिटायरमेंट त्याचं कारण असं आहे, इन्कम ऑफ सोर्स. माणसाच्या आयुष्यातला इन्कम ऑफ सोर्स कमी झाला की माणसाची किंमत कमी होते. 12,500 वरती आला की नाही माणूस, मग किंमत कमी झाली. जर म्हातारपणामध्ये माणसाला प्रपंचामध्ये किंमत नाही तर परमार्थामध्ये कशी काय येईल, हा माझा प्रश्न आहे. मग आम्हाला यातलं काहीच कळत नाही, काहीही कळत नाही. विठ्ठल कळत नाही, ज्ञानोबा कळत नाही, तुकोबा कळत नाही, गाथा कळत नाही, काहीच कळत नाही. आणि मग तुमचा माझा जन्म वाया जातो. आणि वाया गेलेला जन्म, तुला हरिपाठ नाही कळाला, तुला ज्ञानेश्वरी नाही कळाली, तुला पखवाज नाही कळाला, तुला टाळ नाही कळाला, तुला विना नाही कळाला, मग तुझा शेवट काय होईल गड्या? मग माझे एकनाथ शांतीब्रह्म एकनाथ जनार्दन स्वामी म्हणतात, काय होईल गड्या? काय होईल त्याचा परिणाम, काय होईल? हे जरी नाही काढ जोरदार टाळ्या करा. कारण ही या भागातलं वैभव आहे, ही लोक खालच्या पातळीवर भेटतच नाही.
आम्ही कीर्तनाला जर आम्ही साताऱ्याकडे इकडे सांगलीकडे गेलो की नाही आणि नुसतं भीमा महाराजांना राजू महाराजांचं नाव सांगितलं की नाही ती माणसं आमच्या नादाला लागते. ती माणसं काय म्हणतात माहिती का? नाही म्हणजे वाईट वाईट आम्हाला कमी जरी येत असलं की नाही तर त्यांच्या नावावर नुसतं हे सगळं चालू आहे. आणि आमचे मृदुंगाचार्य अंकुशजी महाराज जर आमच्या बरोबर असले की नाही तर कीर्तनाला जी रंगदेवता निर्माण होते की नाही अव्वल प्रश्नच नाही. विठ्ठल शेवटी काहीच गड्या तुला कळालं नाही. कुणी मागत आता काय काय कुणास मिळते. कधी काटे मन फुलातेही कधी कसे काट्यात जळते. इथे उलटी वाहते रे न्यायाची ही गंगा. झाले विमान पुरते नीती माझं ते रंगा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वरता शिवनाम तयान वादी क्रोध. हा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी आज एकादश आहे. या निमित्तानं हा अभंग घेतला. कीर्तनाच्या अभंगाला घेतलेल्या शेवटचं चरण होतं एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जर कळी काळानं तुमच्या माझ्यावरती सत्ता गाजवू नये असं जर तुम्हाला आणि मला कलियुगामध्ये जर वाटत असेल तर रामनामाचं नामस्मरण शिवनामाचं नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. तुमच्या माझ्या आयुष्याचा उद्धार झाल्याखेरीज राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली